अध्यक्ष आणि निवृत्त विशेष लेखा परीक्षक सन्माननीय चांगदेव पिंगळे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं आम्ही मनापासून स्वागत करतो. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माजी अध्यक्ष संतोष रोडे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलंही मनापासून स्वागत. बक्षीस वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करतो आणि सर्वप्रथम आपल्या या 7 दिवसाच्या संपूर्ण स्पर्धा कालावधीमध्ये ज्या ऑफिशियल टीमनं काम पाहिलं सर्वप्रथम आपण त्या ऑफिशियल टीमचा सन्मान करतोय. मी नामोल्लेख करेल त्यानंतर एकेकाने येऊन पटकन आपला सन्मान घ्यायचा आहे. फक्त नामोल्लेख झाल्यानंतर थोडं स्पीडअप करा. सर्वप्रथम प्रथमच आणि पहिल्या वर्षी आपण पुणे टेनिस क्रिकेट.in माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं. एकूण 7 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह करण्यात आली. संबंध जगभरामध्ये ज्यांनी स्पर्धा पोहोचवली त्या पुणे टेनिस क्रिकेट.in टीमचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. पुणे टेनिस क्रिकेट.in सर्व सन्मान्य संदीप गोसावी सरांना विनंती करतो आपण स्टेजवरती या. आपला सन्मान या स्पर्धेचे आयोजक आम्ही नावं घेतो ना, या स्पर्धेचे आयोजक मल्हारप्पा गव्हाणे आणि मंदार शेठ यांना विनंती आपण सर्वांचा सन्मान करायचा आहे. यानंतर टेक्निशियन वैष्णव मासळकर सर, SPL मुख्य मॅनेजर सिद्धार्थ गायकवाड, टेक्निशियन स्वप्नील गायकवाड, कॅमेरा पर्सन रोशन कुमार, त्याचबरोबर कॅमेरा पर्सन दिनेश तामचीकर. चला तुम्ही वेळ लावू नका, मी नावं घेत जाईल. सेट करना. कॅमेरा पर्सन बंटी सांगोलके, कॅमेरा पर्सन अक्षय भोरे, कॅमेरा पर्सन कार्तिक घावणे, त्याचबरोबर स्कोरर केतन वडगुले, अथर्व गव्हाणे. या सर्व ऑफिशियल टीम पुणे टेनिस क्रिकेट.in टीमचा सन्मान होतोय. चला या पुढे. चला अथर्व, चला पटकन चला. वैष्णव चला ना, वैष्णव आला का? यानंतर ज्या मंडळींनी या स्पर्धेमध्ये गेले 7 दिवस पंचांची अतिशय चांगली भूमिका सांभाळली ते आपल्याच पुणे जिल्ह्यातील आणि जुन्नर तालुक्यातील असलेले पंच राजू डावकर सर, सतीश बालेराव सर आणि ठाणे मुंबईवरून या स्पर्धेला पंच म्हणून लाभलेले धनंजय कोळी सर, या 3ही पंचांचा सन्मान होतोय. यस, त्यांचा सन्मान आपण केलाय, धन्यवाद. यानंतर साऊंड सिस्टीम ज्यांनी गेली 7 दिवस या ठिकाणी अतिशय दर्जेदार दिली ते बंडू शेठ कारकोड, प्रोप्रायटर बंडू साऊंड सर्व्हिस यांचा सन्मान होतोय. सोहम कारकोड, छोटे बंडू यांचा सन्मान आपण करतोय. खूप चांगल्या प्रकारचं ऑपरेटिंग सोहम करतोय, त्याचा सन्मान होतोय. यानंतर लाईट्स ज्या आहेत आपण पाहतोय नानासाहेब कुंभार यांचाही सन्मान होतोय. त्यांचं कोणी असेल नानासाहेब कुंभार लाईटचे प्रतिनिधी आपण या. हॅलो 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 हॅलो. यानंतर मंडप अँड डेकोरेशन लक्ष्मण पराड, त्यांचं कोणी असेल तर आपण या. आपलाही सन्मान या ठिकाणी कमिटीच्या वतीनं संपन्न होतोय. यानंतर बॉन्डी रोप या स्पर्धेला ज्यांनी लावलेत श्रीशा एंटरप्राइजेस पेलवान शांभाऊ बेंडबर, आपलाही सन्मान होतोय. या शांभाऊ चला. त्यानंतर या स्पर्धेमध्ये संयोजनाच्या भूमिकेतून ज्यांनी काम पाहिलं ते रोहित गव्हाणे, आपला सन्मान होतोय. त्याचबरोबर दत्ताभाऊ गव्हाणे आपणचे बंधू, आपलाही सन्मान होतो. या रोहित या. हो घ्यायचं ना. दत्ताभाऊ चला. त्याचबरोबर दीपक मोरे ज्यांनी गेली 7 दिवस जे कुपन आहे ते सगळ्या प्रेक्षकापर्यंत जाऊन पोहोचवलं, ते दीपक मोरे, आपला सन्मान होतोय. त्यानंतर भरत बालेराव आपलाही सन्मान होतोय. चला दोघे चला. त्याचबरोबर आशिष वट्टमोर म्हणजे जय वट्टमोर आहे की इकडे, हां, ज्यांनी खूप पडेल ते काम या ठिकाणी केले. जयचा आपण सन्मान करतोय. त्यानंतर आबा शेलार यांचाही सन्मान आपण करतोय. त्यांनी देखील या स्पर्धेला
सहकार्य केलेलं आपल्याला बघायला मिळतंय. जय वट्टमवार यांचा सन्मान होतोय. त्यानंतर आबा शेलार यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. यानंतर ज्यांनी गेले 7 दिवस या स्पर्धेचं सुंदर असं शब्दांकन केलं आणि आपल्या लेखणीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये स्पर्धा पोहोचवली असे विवेक पवार सर अर्थात चाकू सरांचा आपण सन्मान करतोय. विवेक पवार सरांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय कारण अतिशय चांगल्या प्रकारे या स्पर्धेचं वार्तांकन त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं आणि स्वतः एक चांगले स्पोर्ट्समॅन आहेत, त्यांचा सन्मान होतो. यानंतर सागरदादा लांडे प्रिन्स आपलाही सन्मान होतोय, ज्यांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलं. यानंतर मेजर नितीन बांदल यांचा देखील आपण सन्मान करतोय. पैलवान हरीशदादा चव्हाण निसर्ग फ्लेक्स यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. मेजर नितीन बांदल असतील इथे तर आपण आपला सन्मान घेण्यासाठी या. यानंतर पैलवान हरीश चव्हाण निसर्ग फ्लेक्स यांचा सन्मान आपण करतोय, यांच्या माध्यमातून आपण फ्लेक्स पाहतोय. यानंतर मेगा फन पॅलेसचे डिरेक्टर पार्थ नाणेकर यांचा सन्मान होतोय, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रान्स सौजन्य प्राप्त होते. पार्थ नाणेकर यांचा सन्मान आपण करतोय. या सगळ्या मंडळीचा सन्मान करताना आपण टाळ्या वाजवणं अपेक्षित आहे, कारण तुमचा सन्मान होताना हे टाळ्या वाजवतील. यानंतर संस्कृती डेव्हलपरचे सर्व हेमंतदादा वाजे यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रान्स सौजन्य मिळालं, त्यांचा देखील आपण सन्मान संपन्न करतोय. यानंतर छत्रपती संभाजीनगरवरून या स्पर्धेला आपणच्या खरंतर मैत्रीच्या बाबतीमध्ये जर सांगायचं म्हटलं धीरज राजपूत सरांची मैत्री आपल्याला माहीत आहे, त्यांचा आपण सन्मान करतोय. छत्रपती संभाजीनगरवरून धीरज राजपूत सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना आपण आपल्या कमिटीच्या वतीनं सन्मानित करतोय. यानंतर ज्यांनी गेले 7 दिवस या स्पर्धेमध्ये बहारदार समालोचन केलं ते प्रशांत पांडवन सरांचा आपण समालोचक मंडळींचा आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. गेली 7 दिवस पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत ज्यांनी स्पर्धेचं ओघवतं समालोचन केलं प्रशांत पांडवन सरांना आपण सन्मानित करतोय. यानंतर प्रवीण कामटकर सरांनी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचनाच्या माध्यमातून रंगत आणली. पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले प्रवीण कामटकर सर, परंतु समालोचनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सुपरिचित आहेत, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. यानंतर ऑफिशियल टीम सर्वांचा सन्मान या ठिकाणी आम्ही केलेला आहे. आणि यानंतर आपण सन्मान करतो ज्यांचं 7ही दिवस अतिशय सुंदर समालोचन ऐकलं, सिने अभिनेते लक्ष्मण मांढरे सरांना आपण या ठिकाणी व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. यानंतर पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती लक्ष्मण मांढरे सर. थँक्यू. सर्व ऑफिशियल टीमचा सन्मान करण्याचा आम्ही प्रयत्न या ठिकाणी केला आणि नजर चुकीने जर कोणाचा राहून गेला असेल, ज्यांनी या स्पर्धेला आमच्या ऑफिशियल टीमसाठी सहकार्य केलं. रुपेश वरखडे जे आवर्जून या स्पर्धेसाठी निघोजवरून उपस्थित झालेले आहेत, क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व रुपेश वरखडे यांचा देखील सन्मान आपल्या कमिटीच्या वतीनं आपण संपन्न करतोय. यस, आणि रुपेश वरखडेंना मात्र आप्पांचा आणि मंदार पाटलांचा सन्मान करायचा आहे. मी रुपेशला विनंती करतो आपण या दोन्ही आयोजकांचा सन्मान करायचा आहे. सोमनाथ मांढरे जे की दौंडवरून या स्पर्धेला उपस्थित राहिले, एक क्रिकेटचे चांगले अपडेटर आहेत, त्यांचाही सन्मान आपण करतोय. तर निघोजवरून पारनेर तालुक्यातून अहिल्यानगर जिल्ह्यातून रुपेश इथे उपस्थित राहिले आणि त्यांचं देखील क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. विशेष म्हणजे आप्पा आणि मंदार पाटलांविषयी त्यांचं जी भावना आपल्याला माहीत आहे, गेल्या वर्षी देखील ते या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या वतीनं आप्पांचा आणि मंदार पाटलांचा एकत्रित या ठिकाणी सन्मान केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी आणि रुपेश दादा वरखडे यांच्यासाठी. धन्यवाद. म्हणजे आपण लग्नात हार घातला असेल मोठा आणि त्यानंतर क्रिकेटच्या मैदानावरती इथे सन्मान होतोय. खरं तर हा क्रिकेटचा प्रेमाचा सन्मान आहे. धन्यवाद. जाऊयात पुढे आपण. यानंतर बक्षीस वितरण, मुख्य बक्षीस वितरणाकडे जाऊया. मला वाटतं फायनलच्या मॅचेसमध्ये काही वैयक्तिक बक्षिसं होती ना जी आता वैयक्तिक बक्षिसं होती त्यांच्या हस्ते घेतो, परंतु जी वैयक्तिक होती ती आमच्यापर्यंत यस विकेटसाठी बक्षिसं होती.
यस या ठिकाणी या स्पर्धेला आवर्जून उपस्थित असलेले आमच्या बांबर्डे गावचं भूषण निवृत्त विशेष लेखा परीक्षक वर्ग 1 आणि अंबिका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय चांगदेव पिंगळे साहेबांचा सन्मान आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल या ठिकाणी आपण करतोय. पैलवान मल्हारप्पा गव्हाणे आणि मंदार शेठ पाचुंदकर पाटील यांना विनंती करतो आपण सन्माननीय चांगदेव पिंगळे साहेबांना सन्मानित करावं. ज्यांनी खरं तर विविध जिल्ह्यांचं ऑडिटर म्हणून काम पाहिलेलं आहे असे क्लास 1 ऑफिसर निवृत्त विशेष लेखा परीक्षक आणि अध्यक्ष अंबिका शिक्षण प्रसारक मंडळ चांगदेव पिंगळे साहेबांना आपण सन्मानित करतोय. धन्यवाद. यानंतर फायनलच्या सामन्यामध्ये जी पारितोषिकं लावली होती त्याचं प्रथमतः आपण बक्षीस वितरण या ठिकाणी करणार आहोत. केतन दादा आहे की इकडे? केतन वडगुले यस या जवळ तुम्ही. तर मला वाटतं शिक्रापूर 11 शिक्रापूर आणि मळगंगा 11 बांबर्डे नावरे कारेगाव बांबर्डे कारेगाव नावरे संघासाठी काही वैयक्तिक बक्षिसं होती. त्यामध्ये मला वाटतं विकेटसाठी बक्षीस आली होती आमच्याकडे. पार्थ नाणेकर सरांच्या माध्यमातून सौ सारिकाताई राहुलदादा करपे यांच्याकडून प्रत्येक विकेटला 1000चं बक्षीस होतं आणि एकूण विकेट झाल्यात. त्याचबरोबर मला वाटतं नानासाहेब पवार विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बांबर्डे यांच्या माध्यमातून 500 रुपयांची वैयक्तिक बक्षिसं विकेटसाठी होती. ती देखील आपण या ठिकाणी वितरित करतोय. मळगंगा 11 बांबर्डे नावरे कारेगाव संघाचा एक प्रतिनिधी कोणी या. एकूण 8 विकेट या ठिकाणी बघायला मिळत आणि एकूण 8000 रुपये सौ सारिकाताई राहुलदादा करपे पाटील यांच्या माध्यमातून मी पार्थ नाणेकर सरांना विनंती करतो आपणच या आणि आपल्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस द्यायचं आहे. संदीप नवले विशाल पवार आपण यायचं हे बक्षीस घेण्यासाठी. आपल्या टीमच्या विकेटसाठी एकूण प्रत्येक विकेटला 1000 रुपयांचं बक्षीस होतं आणि त्याचं वितरण आपण या ठिकाणी करतोय. मी दोन्ही आयोजकांना विनंती करतो आपल्या उपस्थितीमध्ये आपण हे बक्षीस वितरण करायचं आहे. एकूण 8000 रुपयांचं बक्षीस. जोरदार टाळ्या या ठिकाणी. धन्यवाद सौ सारिकाताई. धन्यवाद. थांबा जरा. त्याचबरोबर पार्थ सरांनी मला कळवलं होतं की विजेत्या संघाला देखील 5555 रुपयांचं बक्षीस सारिकाताई राहुलदादा करपे यांच्या वतीनं दिलं जाणार आहे आणि ते बक्षीस देखील लगेच द्यायचं आहे. यस ते बक्षीस देखील आपण मळगंगा 11 बांबर्डे संघाला लगेच वितरित करूयात. मी विनंती करतो या दत्ता मामा आपण या. विशाल या. विजेत्या संघाला आपण सामना सुरू असताना उद्घोषणा केली होती. सौ सारिकाताई राहुलदादा करपे संचालिका योगराज उद्योग समूह यांच्या माध्यमातून 5555 रुपयांचं बक्षीस पार्थ नाणेकर सरांच्या माध्यमातून आपण वितरित करतोय. मेगा फन पॅलेस प्रायव्हेट लिमिटेड वाघोली एक मोठं गेमिंग झोन आपल्याला वाघोलीमध्ये बघायला मिळतं. त्याचे ओनर आहेत आणि एक यशस्वी उद्योजक. धन्यवाद नाणेकर सर आणि सौ सारिकाताई राहुलदादा करपे आपलंही मनापासून धन्यवाद. यानंतर चला पुढे जाऊया आपण. या स्पर्धेतील फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि फायनल सामन्याच्या मॅन ऑफ द मॅचसाठी पुरस्कार आपण पाहतोय. टी शर्ट आणि ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय आणि हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष संतोष रोडे आपल्याला विनंती करतो आपण पुढे यायचे. फायनल सामन्याचा घेतो ना. फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे ज्यानं 1 षटक टाकलं त्यामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट घेणारा फायनल सामन्याचा हिरो ठरला आहे प्रवीण कोकडे. जोरदार टाळ्यांनी आपण प्रवीणचं स्वागत करूया. तर देवस्थान ट्रस्ट मळे अंबिका देवस्थान ट्रस्ट बांबर्डे माजी अध्यक्ष संतोष रोडे आपल्याला विनंती आपण प्रवीण कोकडेला सन्मानित करायचंय. समालोचकांसाठी 3000 रुपयांचं बक्षीस सौ सारिकाताई राहुलदादा करपे यांच्या माध्यमातून दिलं गेलंय. मी प्रशांत प्रवीणला विनंती करतो आपण हे बक्षीस स्वीकारायचंय. मंदार पाटलांना विनंती आपण त्यांच्याकडे सुपूर्द करावं. सौ सारिकाताई राहुलदादा करपे पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक समालोचकासाठी 1000 रुपये एकूण 3000 रुपयांचं बक्षीस दिलं जाते. मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर माऊल्याप्पा फराटे यांच्या माध्यमातून प्रत्येकी 500 रुपये समालोचकांसाठी
विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब पवार यांच्या माध्यमातून प्रत्येक समालोचकासाठी 500 रुपयांचं बक्षीस. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊ आपण. प्रवीण या प्लेअर ऑफ द मॅच ग्रँड फायनलचा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रवीण कोकडेसाठी. नावरेगावचा ऑलराऊंडर प्लेअर. धन्यवाद धन्यवाद. यानंतर आपल्या पंचांचं ज्यांनी गेली 7 दिवस अतिशय दर्जेदार काम या स्पर्धेमध्ये पाहिलं ते राजू डावकर सर. त्यांचा सन्मान होतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत राजू डावकर सरांसाठी. धन्यवाद डावकर सर. यानंतर सतीश भालेराव सरांचा आपण सन्मान करतोय. शिरूर प्रीमियर लीगच्या ही ट्रॉफी देऊन मानाचा सन्मान, प्रेमाचा आपुलकीचा सन्मान सतीश भालेराव सरांसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. मंडळी गेली 7 दिवस या पंचमंडळीने अतिशय चांगलं काम केलं. यानंतर खास ठाणे मुंबईवरून या स्पर्धेला उपस्थित असलेले धनंजय कोळी सरांचा आपण सन्मान करतोय. पंच अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी त्यांची पाहिली, त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या. धन्यवाद. यानंतर या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी एक सायकल आहे. अतुल शेठ दरोडे सरपंच खंडाळे यांच्या माध्यमातून ती सायकल दिली जाणार आहे. तर या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. आवाज येऊ दे जरा तुमचा आवाज. कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर इन दिस टुर्नामेंट SPL 2026 चा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. जोरदार टाळ्यांनी निमंत्रित करूया मळगंगा 11 बांबर्डे नावरे टीमचा बेस्ट बॉलर जालिंदर रोडे. एकूण धन्यवाद धन्यवाद. थँक्यू थँक्यू. हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतो. अतुल शेठ दरोडे आहेत का इकडे? अतुल शेठ त्यांचं कोणी प्रतिनिधी आहे का? चला ठीक आहे. हा पुरस्कार देण्यासाठी मी हेमंतदादा वाझे, पैलवान हरीशदादा चव्हाण यांना विनंती करतो आपण पुढे यायचे. तब्बल 13 विकेट्स घेत या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज जालिंदर रोडे ठरलाय. विकेट हॅट्रिक देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहिली जालिंदर रोडेच्या नावावरती. बांबर्डे गावचा हा खेळाडू. एकदा जोरदार टाळ्या जालिंदर रोडेसाठी. भाऊ चव्हाण यांच्याकडून स्पोर्ट शूज आणि यस सानिका स्पोर्टचे सर्वेसर्वा भाऊ चव्हाण यांच्याकडनं देखील स्पोर्ट शूज या उत्कृष्ट गोलंदाजाला या ठिकाणी आपण देतोय. आणि यानंतर या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन इन दिस टुर्नामेंट SPL 2026. आवाज येऊ दे आवाज. आयडियाच नाही वाटतं कोणाला. उत्कृष्ट फलंदाज 151 धावा. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया शिरूर तालुक्यातील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा कोहिनूर हिरा कुणाल खोंड या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज. चला कुणाल धावत पळत या. आणि त्यासाठी एक स्पोर्ट सायकल सन्माननीय सरपंच अतुल शेठ दरोडे खंडाळे सरपंच यांच्या माध्यमातून एक स्पोर्ट सायकल, तर सानिका स्पोर्ट्स भाऊ चव्हाण यांच्या माध्यमातून एक बॅट दिली जाते. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतो ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब पवार, सुधीर शेटवीर आणि शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष अनिल शेटवीर. आपण तिघांनी पुढे या. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अतुल शेठ दरोडे यांच्या माध्यमातून एक स्पोर्ट सायकल, त्याचबरोबर भाऊ चव्हाण यांच्या माध्यमातून एक बॅट दिली जाते. 151 धावा करत या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज कुणाल खोंड या ठिकाणी ठरलेला आपल्याला बघायला मिळतोय. यानंतर आपण प्रेक्षकांच्या ज्या सायकलचा लकी ड्रॉ रोज काढला होता, फक्त 25 रुपयाच्या कुपनमध्ये तुम्हाला
जी सायकल जिंकण्याची सुवर्ण संधी होती त्यामध्ये पहिल्या दिवशी जी सायकल मिळाली ते केंदूर गावचे खेळाडू सोमनाथ गावडे यांचं कुपन निघालं होतं आणि 25 रुपयामध्ये त्यांना 8,000 रुपये किमतीची सायकल मिळते. सोमनाथ गावडेंना विनंती करतो आपण या आणि आपली सायकल स्वीकारायची आहे नाही का सोमनाथ इकडे. त्यांचं कोणी प्रतिनिधी विवेक सर सोमनाथ गावडेंचं कोणी प्रतिनिधी असेल इकडे आहे का. हा विशाल चला विशाल गोरे या. यस केंदूर गावचा हा खेळाडू विशाल गोरे आपण त्यांना ही सायकल देतोय आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतो इकडे धीरज राजपूत सर. धीरज सर या. धीरज राजपूत सर आणि त्याचबरोबर या धीरज सर या आणि आयोजक पल्लारेप्पा गव्हाणे मंदारशेठ पाचुंदकर पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा पुरस्कार वितरित करतोय. यस आणि आपण जे इथे लकी ड्रॉ काढला होता ना तो देखील लाईव्ह काढला होता. पहिल्या दिवशीचा सायकलचा मानकरी सोमनाथ गावडे या ठिकाणी ठरतोय मनापासून अभिनंदन. यानंतर दुसऱ्या दिवशीचा विजेता ठरला होता राया रवींद्र गव्हाणे. राया रवींद्र गव्हाणे आहे का इकडे. राया रवींद्र गव्हाणे किंवा त्यांचं कोणी प्रतिनिधी आहेत का. चला यस आपण दुसऱ्या दिवशीचा भाग्यवान विजेता प्रेक्षक राया रवींद्र गव्हाणे यांना सन्मानित करतोय. यानंतर तिसऱ्या दिवशी आयुष पोखरकर आहे का त्यांचं कोणी. आयुष पोखरकर दरम्यानच्या काळामध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत रांजणगाव नगरीचे प्रसिद्ध उद्योजक राजमुद्रा ग्रुप प्रसिद्ध उद्योजक सन्मान्य माऊली शेठ पाचुंदकर पाटील त्यांच्या समवेत सन्मान्य महेश दादा गंगावणे त्याचबरोबर अनिल शेठ दुंडे प्रसिद्ध उद्योजक रांजणगाव त्याचबरोबर विलासजी पंड या मान्यवरांचं शुभागमन होतंय. आपलं मनपूर्वक स्वागत विनंती आपण सर्वांनी बसून घ्या स्थानापन्न व्हायचंय. तिसऱ्या दिवसाचा आयुष पोखरकर आहे की इकडे. आयुष पोखरकर नेली का त्यांची. येस यानंतर चौथा दिवस नवनाथ इंगळे. नवनाथ इंगळे आहे का इकडे. नवनाथ इंगळे किंवा त्यांचं कोणी प्रतिनिधी असेल चला. त्यानंतर दिवस पाचवा रितेश दोरगे. रितेश दोरगे कोणाची जयेश. रितेश दोरगे आहेत तिकडे. यानंतर जयश्री रवींद्र दरेकर दिवस सहावा. जयश्री रवींद्र दरेकर जयेश हरगुडे या. जयेश या. मंडळी खरं तर भाग्य लागतं फक्त 25 रुपयाचं कुपन आणि 8,000 रुपये किमतीची सायकल. आणि आज ही सायकल जर बघितलं आपण व्यायाम करण्यासाठी खरं तर आपल्या सुदृढ अशा प्रकारच्या शरीर संपत्तीसाठी निश्चितच खूप चांगल्या प्रकारे काम करते आणि अतिशय दर्जेदार क्वालिटीची सायकल आपण यस फक्त 25 रुपयामध्ये प्रेक्षकांना मिळाली. या सगळ्या 6 प्रेक्षक लकी भाग्यवान विजेत्या प्रेक्षकांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो. यानंतर पुढे आपण जाऊयात. यानंतर या स्पर्धेतील 5व्या क्रमांकासाठी पारितोषिक होतं 31,111. ॲडव्होकेट सचिन ताते गव्हाणे उद्योजक आणि अभि भोकरे छत्रपती टायर्स कोरेगाव भीमा यांच्या माध्यमातून. तर ट्रॉफी आपण पाहतोय. सन्मान्य आकाशदादा चव्हाण उद्योजक यांच्या माध्यमातून ट्रॉफी आहेत. तर ट्रॉफी आणि 31,111 रुपयांचा मानकरी ठरला या स्पर्धेतला 5व्या क्रमांकाचा विजेता. जोरदार टाळ्यांनी आपण या संघाला निमंत्रित करूयात. भैरवनाथ फायटर्स सणसवाडी टीमला 5व्या क्रमांकाचा या स्पर्धेतला विजेता. आणि हा पुरस्कार देण्यासाठी रांजणगावचे उद्योजक आदरणीय माऊली शेठ पाचुंदकर पाटील त्याचबरोबर सन्मान्य अनिल शेठ दुंडे त्याचबरोबर हेमंतदादा वाजे या सगळ्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये आपण हा पुरस्कार वितरित करतोय. एकदा जोरदार टाळ्या भैरवनाथ फायटर्स सणसवाडी टीमसाठी. धन्यवाद थँक्यू. यानंतर क्रमांक 4
रुपये बक्षीस 41,111 गौरव शेठ जुरुंगे ग्रामपंचायत सदस्य लोणीकर आणि रामदास नाना दरेकर स्वरा डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून 41,111 आणि आकाश दादा चव्हाण यांच्या माध्यमातून सुंदर अशी ट्रॉफी आणि हा पुरस्कार वितरित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर आदरणीय महेशदादा गंगावणे विलासजी फंड यांना विनंती करतो आपण पुढे यायचे. तर जोरदार टाळ्यांनी आपण आमंत्रित करूया शिरूर प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वाचा चतुर्थ क्रमांक विजेता संघ महाराज 11 कान्हूर मेसाई संघाला. चला ऋतिक भैया खर्डे आणि टीम आपण या आपणाला सन्मानित केलं जात आहे. चतुर्थ क्रमांकावरती आपण आपला संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर अतिशय दमदार कामगिरी या स्पर्धेमध्ये केली होती, परंतु कुठेतरी फायनलच्या दिवशी मात्र माशी जिंकली. शेवटच्या सत्रामध्ये जर बघितलं आपण ऋतिक खर्डेचा देखील खेळ बहरत होता, परंतु हारलक आणि चतुर्थ क्रमांकाचा हा विजेता आकाश शेठ चव्हाण यांच्या माध्यमातून मोठी ट्रॉफी आणि गौरव शेठ जुरुंगे ग्रामपंचायत सदस्य लोणीकर रामदास नाना दरेकर स्वरा डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून 41,111 पारितोषिक. यानंतर तृतीय क्रमांकासाठी पारितोषिक आहे 51,111 सन्माननीय आबाराजे मांढरे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर आणि सौ कुसुमताई मांढरे जिल्हा परिषद सदस्य पुणे यांच्या माध्यमातून. तर आकाशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून ट्रॉफी आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेमध्ये ठरलेला संघ. जोरदार टाळ्याने आपण इन्व्हाइट करूयात महेशदादा बनसोडे आणि धनंजय शेठ नरवणे यांच्या मालकीचा असलेला साई ब्रँड वॉरियर्स निमगाव म्हाळुंगी. तृतीय क्रमांकाच्या संघाला आपण सन्मानित करतो. या स्पर्धेतील कुणाल खोडच्या नेतृत्वाखाली आपण हा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना बघितला. साई ब्रँड वॉरियर्स निमगाव म्हाळुंगी तृतीय क्रमांकाचा मानकरी तो ठरतोय. त्यांना 51,111 आणि ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मंडळी बसलेल्या प्रेक्षकांनी. खरं तर आपल्या सहकार्याचा सन्मान होतोय. आपण टाळ्या वाजवणं इथे निश्चितच क्रमप्राप्त आहे. थँक्यू धन्यवाद. आणि यानंतर या स्पर्धेचा उपविजेता. खरं तर या अगोदर शिरूर प्रीमियर लीगचा विजेतेपदाची चव त्यांनी चाकलेली आहे आणि असं वाटलं आम्हाला की फायनलमध्ये काहीतरी आता वेगळं घडणार आहे. कारण सुरुवातीला आपण बघितलं ज्यावेळेस फलंदाजी करताना बळगंगा 11 बांबर्डे नावरे कारेगाव संघ मात्र असं वाटलं नाही की फायटिंग स्कोर आहे, त्याचा पाठलाग इथं केला होईल, परंतु कुठंतरी कच खाल्ली फलंदाजांनी आणि थोडे बॅकफुटवरती गेले. अन्यथा थोडं चित्र सुरुवातीला वेगळं वाटत होतं, परंतु हार्डलक या स्पर्धेचा उपविजेता ठरलेला संघ. उपविजेता शिरूर प्रीमियर लीग 2026च्या 13व्या पर्वाच्या या उपविजेतेसाठी तब्बल 71,111 सौ निर्मलाताई नवले माजी सरपंच कारेगाव, महेश बापू फंड माजी चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी रांजणगाव यांच्या माध्यमातून 71,111 आणि आकाशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून सुंदर अशी ट्रॉफी. जोरदार टाळ्याने आपण आमंत्रित करूया शिक्रापूर 11 शिक्रापूर संघाला. येस धन्यवाद थँक्यू. सतीश खरे त्याचबरोबर दिनेश लोखंडे, अक्की गायकवाड आणि ऑल टीम यांना आपण सन्मानित करतोय. शुभम शेळके या संघाचा संघटक आपण पाहतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शिरूर प्रीमियर लीगचा उपविजेता सन्मान्य नितीन शेठ डुबल, त्याचबरोबर शिवाजीराव अहिरे आणि संदीपजी राऊत यांच्या मालकीचं असलेला शिक्रापूर 11 शिक्रापूर ठरलाय शिरूर प्रीमियर लीगचा उपविजेता, द्वितीय क्रमांकाचा मानकरी.
धन्यवाद धन्यवाद. अभिनंदन टीम शिक्रापूर 11. धन्यवाद. यानंतर या स्पर्धेची मॅन ऑफ द सिरीज अर्थात मालिकावीर, या मालिकावीरासाठी सन्माननीय गणेश बापू कुटे, सचिव भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांच्या माध्यमातून एक बाईक आहे, टू व्हीलर आहे आणि या स्पर्धेतला मालिकावीर आपण पाहतो ठरलाय, ज्यानं 241 धावा बनवल्या आणि गोलंदाजीमध्ये कमाल करत 11 विकेट्स प्राप्त केल्या. ऑल राऊंडर परफॉर्मन्स करणारा या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर. वा, येऊ द्या आवाज मोठ्यानं. शिरूर प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वाचा मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर अष्टपैलू खेळाडू ठरलाय शुभम शेळके. शिक्रापूर 11 शिक्रापूर टीमचा विस्फोटक फलंदाज. आपल्याच तालुक्यातील रांजणगाव सांडस गावचा असलेला हा खेळाडू आणि त्यासाठी गणेश बापू कुटे यांच्या वतीनं आपण पाहतोय सन्माननीय गणेश बापू कुटे, सचिव भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांच्या माध्यमातून टू व्हीलर, तर सानिका स्पोर्ट्स भाऊ चव्हाण यांच्या माध्यमातून एक सुंदर अशी बॅट आणि स्पोर्ट शूज शुभम शेळकेला आपण प्रदान करतोय. हा पुरस्कार देण्यासाठी माऊली शेठ पाचुंकर पाटील, महेशदादा गंगावणे या मान्यवरांना विनंती करतो आपण हा पुरस्कार वितरित करायचा आहे. जबरदस्त परफॉर्मन्स शिरूर प्रीमियर लीग मध्ये आपण शुभम शेळकेचा बघितला. फलंदाजीमध्ये 241 धावा, गोलंदाजीमध्ये 11 विकेट्स प्राप्त केल्यात. ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा शुभम शेळके शिरूर प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वाचा सिरीजचा मानकरी. कॉंग्रॅच्युलेशन शुभम. खर तर शिरूर तालुक्याची मॅन ऑफ द सिरीज ही तालुक्यामध्येच राहिली. आयकॉन खेळाडूचा देखील खेळ कमालीचा होता. यस, परंतु हा आपल्याच तालुक्यातील असलेला रांजणगाव सांडाचा खेळाडू, त्यानं मात्र सिरीज स्वतःकडे ठेवली आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावरती. अभिनंदन शुभम. यानंतर आजच्या दिवसाचा भाग्यवान विजेता प्रेक्षक कोण असेल, ज्यानं अवघ्या 150 रुपयामध्ये जिंकलेली आहे तब्बल 60,000 रुपये किमतीची टू व्हीलर इलेक्ट्रिक बाईक आणि लाईव्ह. खरं तर हा लकी ड्रॉ आपण घेतोय. दररोजची देखील सायकलचे लकी ड्रॉ आपण लाईव्ह घेतलेत. आजचे देखील लकी ड्रॉ लाईव्ह या ठिकाणी होणार आहे. लोकेश मोरिया, चला आपला हक्काचा माणूस दीपक मोरेंचे चिरंजीव लोकेश या ठिकाणी आहे. दीपक कुठे गेला? या दीपक पुढे. आज कोणाला मिळेल आता हे कोणी सांगू शकत नाही. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, फिल्डर हे आपण ऑनलाईन सगळे बघू शकतो. परंतु आता कोण असेल या बंद पेटीतला भाग्यवान विजेता प्रेक्षक? यानंतर घेऊया. नानांनी आठवण करून दिली आप्पा, कॅचचे पैसे राहिलेत ना आपले. यानंतर देऊया. येस, कोण असेल आजचा भाग्यवान विजेता प्रेक्षक बघूयात आपण. या बंद पेटीमध्ये दडलेलं आहे ते एक नाव, ज्याला मिळेल ही अतिशय सुंदर चकाकणारी नवी कोरी इलेक्ट्रिक बाईक. आणि आजचा भाग्यवान विजेता प्रेक्षक ठरलाय यस गणेश कुटे. आणि मला वाटतं थांबा 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 जरा. ज्यांनी बाईक दिली, तुम्ही लाईव्ह पाहिलं सगळं, इथे काही कुठली पार्सलिटी नाही. ज्यांनी बाईक दिली त्यांच्याकडेच ही बाईक जाते बा. गणेश बापू कुटे कुठे गेले? बापू गेलेत मला वाटतं. गणेश बापू कुटे यांच्याकडे ही बाईक जाते. मनापासून अभिनंदन गणेश बापू. लाईव्ह पाहत असतील, आपलं मनापासून अभिनंदन. आणि यानंतर आपली काही वैयक्तिक बक्षीस यानंतर आजच्या शिरूर प्रीमियर लीगचा विजेता संघाला आपण सन्मानित करतोय. आणि आता विनंती करतो हा पुरस्कार देण्यासाठी अंबिका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, निवृत्त विशेष लेखा परीक्षक वर्ग 1 चांगदेव पिंगळे साहेब
आदरणीय माऊली शेठ पाचुनकर पाटील, यशस्वी उद्योजक रांजणगाव गणपती, राजमुद्रा ग्रुप, त्याचबरोबर संतोष शेठ रोडे आणि सगळेच मंडळी, दादासाहेब पवार ग्रामपंचायत सदस्य, आपण सगळ्यांनी चला. आता सगळ्यांचा नामोल्लेख करत नाही मी. अनिल शेठवीर, सुधीर शेठ, चला सगळ्यांनी या. तर पहिल्या क्रमांकासाठी बक्षीस आहे 1,01,111. माजी सरपंच डिंगरजवाडी आदरणीय राहुलदादा गव्हाणे आणि ग्रामपंचायत सदस्य डिंगरजवाडी सौ दीपालीताई राहुलदादा गव्हाणे यांच्या माध्यमातून बक्षीस तब्बल 1,01,111 आणि आकाशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून सुंदर अशी ट्रॉफी आणि सर्व मंडळींच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण हा पुरस्कार प्रदान करतोय. शिरूर प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वाचा विजेता ठरलेला संघ, जोरदार टाळ्यांनी आपण संघाचं स्वागत करूया. मळगंगा 11 बांबर्डे नावरे कारेगाव. 2026 13व्या पर्वाचे विजेते, शिरूर प्रीमियर लीग आपल्या नावावरती नोंदवलेला मळगंगा 11 बांबर्डे नावरे कारेगाव हा अनेक वर्षाच्या प्रदीर्घ खऱ्या प्रयत्नानंतर या स्पर्धेचा तो विजेता ठरलेला संघ. खरंतर एक नवा विजेता आपल्याला मिळाला आहे. अनेक संघांनी दमदार कामगिरी केली, अनेक संघांना चारी मुंडा चित करत या स्पर्धेतला अपराजित योद्धा, एकही सामना खरं तर ते पराभूत झाले. ते आपण सुपर ओव्हरची मॅच देखील पाहिली, त्यामध्ये बाजी मारत ग्रँड फायनल मध्ये दाखल झाला आणि या स्पर्धेत एकही सामना पराभूत न झालेला अपराजित योद्धा मळगंगा 11 बांबर्डे नावरे कारेगाव. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल टीम. आणि यानंतर धन्यवाद विजेत्या संघ मालकाला चांदीची गदा सन्माननीय पैलवान रामभाऊ सासवडे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर यांच्याकडून चांदीची गदा दिली जाते. संघ मालक प्रभारी सरपंच कारेगाव संदीप भैया नवले, उद्योजक अक्षयप्पा बैरट आणि साईदत्त कन्स्ट्रक्शन विशाल शेठ पवार चांदीच्या गदेचे मानकरी ठरतायत. हे तीनही संघ मालक मळगंगा 11 बांबर्डे नावरे कारेगाव, मनपूर्वक अभिनंदन. आणि जी वैयक्तिक पारितोषिक होती ती देखील कॅशसाठी ती देखील आपण प्रेक्षक मंडळींना देणार आहोत. आमच्याकडे नावं आहेत. यस, पहिल्या क्रमांकाच्या टीमचा फोटो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये घ्यायचा. सगळ्यांनी खेळाडूंनी तिथे या. आणि जी पारितोषिक होती प्रत्येक जेलसाठी सणसवाडी नगरीचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय सागरभाई दरेकर यांच्याकडून ज्यांनी ज्यांनी जेल घेतले होते त्यांनी आमच्याकडे या. त्यांची नावं आमच्याकडे आहेत, त्यांनी या. आपल्याला 500 रुपये दिले जातील. कोणालाही नाराज केलं जाणार नाहीये. आपण त्याला हे बक्षीस देणार आहोत. तर मंडळी, शिरूर प्रीमियर लीगचा हा सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम अतिशय दिमाखामध्ये संपन्न झालाय. आणि आदरणीय मंदार पाटील पाचुनकर यांना विनंती करतो. आभार आपण सर्वांचे व्यक्त करायचे आहेत. आपणनी शुभेच्छा दिल्या तर धन्यवाद. सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व बक्षीस दाते, सर्व सौजन्य देणारी मंडळी, या स्पर्धेला सहकार्य करणारी सर्व पुणे टेनिस cricket.in ऑफिशियल टीम, सर्व पंच मंडळी, सर्व कॉमेंटेटर, सर्व संयोजक मंडळी, बॉन्डर रोप देणारे सगळे मंडळी, सगळे बक्षीसदाते आणि सौजन्य देणाऱ्या सगळ्या मंडळींचं मनापासून पैलवान मल्हारप्पा गव्हाणे, अध्यक्ष शिरूर तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आणि उद्योजक मंदार शेठ पाचुनकर पाटील यांच्या वतीनं मनापासून अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. आणि भेटूया पुन्हा एकदा शिरूर प्रीमियर लीगच्या 2027च्या 14व्या पर्वामध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. विजेत्या संघांचं मनपूर्वक अभिनंदन. आजचा दिवस या ठिकाणी संपला.